पुन्हा एकदा विशाल स्वागत सर, तुमचा करतो. ना आवाज क्लिअर नाही येत आहे मला. आता क्लिअर आहे? हा, आता क्लिअर आहे. ओके. नमस्कार, मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. अं, आजच्या या वेबिनारला सुरू करण्यापूर्वी आमच्या एनजीओ विषयी एक थोडक्यात माहिती देतो. आमचं एनजीओ गेले 13 वर्ष महाराष्ट्रातल्या विविध भागात ऑफलाईनच्या माध्यमातून आणि भारताच्या अ, विविध राज्यात ऑनलाईनच्या माध्यमातून काम करतो. आमच्या एनजीओचं मुख्य तत्व महात्मा गांधींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एनजीओ काम करतं. गेल्या 13 वर्षात आम्हाला समाजाची जी सेवा करण्याची संधी मिळते त्याबद्दल निश्चितच अभिमान वाटतो. आम्ही ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, शिक्षण, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, वुमन्स एम्पॉवरमेंट अशा विविध क्षेत्रात आम्ही काम करतोय. या कार्याचा एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी या ठिकाणी निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूलें, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूलें। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है, शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है। कोरोना काळात जेव्हा आमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. त्याच्यात विविध विषयांवर आम्ही तज्ज्ञांना आमंत्रित केलं. ग्रामविकास असेल, कृषी प्रक्रिया उद्योग, त्यासोबत शेतीचे वेगवेगळे प्रकार, योगिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, यासोबत मिलेट्स फार्मिंग, हे सगळं करत असताना त्यावेळेस कोरोना काळात खूप लोकांना स्क्रीनची सवय झाली. किंवा मोबाईलचं स्क्रीन असेल, टीव्हीचं स्क्रीन असेल, कॉम्प्युटरचं स्क्रीन असेल, त्यावर कसं कंट्रोल करायचं यासाठी आम्ही पॅरेंट्स आणि स्टुडंटसाठी ऑनलाईनच्या माध्यमातून वर्कशॉप घेतले. यासोबत आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर पण आम्ही वेबिनार्स घेतले. यासोबतच विश्वशांती असेल, जलसुरक्षा, महिलांचे आरोग्य अशा विषयांवर पण आम्ही ऑनलाईन वेबिनार घेतले. आता गेल्या 15 ऑगस्ट 2022 पासून आमच्या एनजीओच्या लोकांना वाटत होतं की एखादा नवीन उपक्रम आपण सुरू करू शकतो का, की ज्याच्यात संवाद होईल.
म्हणून संवाद सारथी नावाचा उपक्रम सुरू केला. आता त्या संवाद सारथीच्या माध्यमातून प्रत्येक सोमवारी रात्री 8 वाजता आमचा वेबिनार असतो. त्याचा मुख्य उद्देश जे पण अपंग व्यक्ती आहे, त्यांचं जीवन चरित्र जाणून घेणं आणि त्यांना रोज जो संघर्ष असतो, त्या संघर्षातनं ते स्वतःला कसं सिद्ध करतात. मग ते स्वतःला त्यांचं शिक्षण क्षेत्र असेल, त्यांचं कुटुंबातलं वावरणं असेल, समाजातलं वावरणं असेल आणि त्यांच्या करिअरमध्ये असेल किंवा त्यांच्या खेळात असेल, अशा विविध ठिकाणी ते स्वतःला कसं ॲडजस्ट करतात आणि फक्त ॲडजस्ट न करता त्यात सिद्ध कसं करतात, याबद्दल जाणून घेण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. आतापर्यंत 181 वेबिनार झाले. महाराष्ट्र व्यतिरिक्त गुजरात, राजस्थान, दिल्ली, गोवा, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर या राज्यातील महानुभाव येऊन गेले. त्यांचा अनुभव या ठिकाणी शेअर केला आणि जेव्हा संवाद सारथी सुरू होतं, तर मागच्या 2 वर्षापूर्वी आमच्याच संवाद सारथी परिवारातले जे पण वकिली क्षेत्रात कार्य करणारे जे परिवारातील सदस्य त्यांनी ठरवलं, की आपण लर्न द लॉ सीरीज सुरू करू. आणि मग त्याच्याच अंतर्गत आज आपला हा 15वा एपिसोड आहे. याचा मुख्य उद्देश की लोकांपर्यंत अपंगाशी रिलेटेड जे पण काही कायदे आहेत, आम्ही आधी RPWD ॲक्ट 2016 यावर चर्चासत्र आयोजित केले ऑनलाईनच्या माध्यमातून. आता आपण द मेंटल हेल्थ केअर ॲक्ट 2017 यावर चर्चा करणार आहोत. मी जास्त वेळ न घेता याचे पुढील सूत्र ॲडव्होकेट प्राची मॅडमकडे हँड ओव्हर करतो. नमस्कार सगळ्यांना. आज आपलं लर्न द लॉ सिरीजचं 15वं लेक्चर आहे, मेंटल हेल्थ केअर ॲक्ट. आज आपल्याला लाभलेले आहेत ॲडव्होकेट सीमा अदाते मॅडम. सीमा अदाते मॅडम या 2002ला लॉ पास आउट झालेले आहे आणि बॉम्बे हायकोर्टला प्रॅक्टिस करतात. CWCच्या त्या मेंबर होत्या 2018 ते 22 मध्ये आणि लॉ सब्जेक्ट ट्रेनर म्हणून त्या काम करतात आणि अमरावती डिव्हिजनच्या CWCच्या मेंटॉर म्हणून सुद्धा त्यांचं काम आहे. या व्यतिरिक्त लॉचे दिव्यांगांबद्दलचे ऍक्ट, त्याच्यानंतर लॉचे इतर ऍक्ट बद्दल त्या लोकांना माहिती आणि संबोधित करतात. अशा आजच्या लाभलेल्या आपल्या सीमा अदाते मॅडम यांना मी वेलकम करते. मॅडम, जास्त वेळ न घेता आपल्या वेबिनारला सुरुवात करावी अशी मी विनंती करते. धन्यवाद. थँक्यू विशाल सर आणि प्राची मॅडम, आपण मला इंट्रोडक्ट करून दिल्याबद्दल. मीही आपला सर्वांचा वेळ जास्त न घेता आपल्या पुढील सत्राला आपण सुरुवात करूयात. मी स्क्रीन शेअर करते. आजचं आपलं सत्र आहे पोलिसांचे अधिकार आणि पोलिसांचे कर्तव्य यावरती आहे. सो आजचं सत्र 13, 14, चॅप्टर 13, 14 आणि 15 यावर असेल. विशाल सर, क्लिअर आहे का? येस मॅम, क्लिअर. स्क्रीन फुल दिसते ना? हो हो, येस. सो आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत प्रकरण 13 व चॅप्टर 13, 14 आणि 15. सो चॅप्टर 13 काय सांगतं की पोलिसांची जबाबदारी काय आहे जेव्हा मानसिक आजाराशी लढा देणाऱ्या व्यक्ती जेव्हा त्यांच्या निदर्शनास येतात, तेव्हा पोलिसांची जबाबदारी काय असते. अशी व्यक्ती सापडली, त्यांना जर सापडली तर अशा व्यक्तींच्या संदर्भात त्यांनी काय कृती केली पाहिजे, त्यांची काय जबाबदारी आहे, हे आज आपण पाहणार आहोत. सो प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याची जबाबदारी असेल की जर एखादी व्यक्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरकटलेल्या अवस्थेत सापडली किंवा आढळली आणि त्या अधिकाऱ्याला असं वाटलं की सदरची व्यक्ती ही मानसिक आजाराशी निगडीत असू शकते आणि स्वतःची काळजी घेण्यास सक्षम नाही, तर त्या पोलीस अधिकाऱ्यांनी अशा व्यक्तीस
त्वरित स्वतःच्या संरक्षणाखाली घेणं अपेक्षित आहे. जर एखादी व्यक्ती मानसिक आजारामुळे स्वतःच किंवा इतरांना काही धोका निर्माण करू शकते, असे जर पोलीस अधिकाऱ्याला वाटले, तर त्या व्यक्तीलाही म्हणजे अ, समोरील व्यक्तीला देखील संरक्षण देण्याचे अधिकार ह्या पोलिसांना दिलेले आहेत. पोलीस संरक्षणाखाली घेतलेल्या व्यक्तीस त्याला ताब्यात का घेतले, हे माहिती समजावून सांगणे आवश्यक आहे. जर त्या व्यक्तीस हे समजण्यास अडचण येत असेल, तर त्याच्या वतीने कोणतीही जी नामनिर्देशित व्यक्ती असेल किंवा रिप्रेझेंटेटिव्ह असतील, अशा व्यक्तीला संपर्क साधून त्या व्यक्तीच्या माध्यमातून त्यांना समजावण्यास किंवा त्यांना सांगण्यास सांगण्यास यावं असं ही पोलिसांचीच जबाबदारी असेल. तर आपण सोप्या शब्दात पाहूयात, पोलिसांची जबाबदारी काय असेल? मानसिक आजारामुळे असुरक्षित अवस्थेत असलेल्या व्यक्तीचं संरक्षण करणं ही पोलिसांची कायदेशीर जबाबदारी आहे. पोलिसांनी अशा व्यक्तीशी संवेदनशील आणि मानववादी पद्धतीने वागलं पाहिजे. त्या व्यक्तीचे हक्क जपणं आणि तिला योग्य माहिती देणं आवश्यक आहे. जसं म्हणजे आधी आपण पूर्वीच्या चॅप्टरमध्ये पाहिलेले आहे. पूर्वीच्या संवादात आपण जाणून घेतलेलं आहे, की प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य आहे जगण्याचा, त्याला समजून सांगण्याचा. सो ह्या प्रकरणामध्ये देखील पोलिसांचं कर्तव्य आहे त्या व्यक्तीचे हक्क अबाधित राहतील आणि त्याला योग्य ती माहिती त्याच्या संदर्भातली सांगितली जाईल. जेणेकरून त्याला का ताब्यात घेतलं आहे किंवा ज्या व्यक्ती अशा मानसिक आजारी व्यक्तीपासून समोरच्याला जर काही धोका निर्माण होणार असेल, तर अशा व्यक्तीला संरक्षण का देण्यात यावं, ह्याची जबाबदारी ही पोलिसांची असेल आणि पोलिसांनी त्यांना समजावून सांगणं अपेक्षित आहे. मॅम इथं एकच विचारायचं, समजा आता हां. जसं तुम्ही आता मेन्शन केलं की मानसिक रुग्ण सर आहे. तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. आता येतोय क्लिअर? हो. जो कोणी मानसिक रुग्ण आहे, त्याला त्याच्यामुळे जर इतराला त्रास होत असेल, तरी पोलीस कोणाला संरक्षण देतात? दोघांना देतात की एकालाच? त्या रुग्णाला देतात की ज्याला त्रास देतोय त्याला देतात? हा एक प्रश्न होता. आणि समजा त्या मानसिक रुग्णाला जर कोणी त्रास देत असेल, तर तिथं त्यांची भूमिका. तर ती भूमिका पुढे येईल. आपण पुढच्या ओके, स्लाइडमध्ये ओके. पाहणारच ठीक आहोत. आहे मॅम. अशा व्यक्तींना म्हणजे एखाद्या मानसिक आजारी असलेल्या व्यक्तीपासून एखाद्या व्यक्तीला फॉर एक्झाम्पल आपण पाहूयात, की एखादी मनोरुग्ण व्यक्ती रस्त्याने चालत असेल. आपण पाहतो बरेचदा बघा एकदम विचित्र अवस्थेमध्ये असलेली व्यक्ती जी मानसिक आजारी आहे, अचानक दगड घेऊन एखाद्याच्या मागे लागते. अचानक किंचाळते. अचानक उठून उभी राहते. अशी व्यक्ती जर एखाद्याला जर इजा करण्याच्या हेतूने जर काही कृती करत असेल, पुढे सरसावत असेल आणि त्याच वेळेला जर पोलिसांच्या निदर्शनास आलं, तर त्या व्यक्तीला म्हणजे ज्या व्यक्तीपासून त्या व्यक्तीला धोका आहे, ज्या मानसिक आजारी व्यक्तीपासून त्या व्यक्तीला धोका आहे, त्या व्यक्तीला संरक्षण देण्याचं काम हे पोलिसांचं असेल. ॲट द सेम टाईम म्हणजे तुमच्या सेकंड प्रश्नालाही मी तसंच उत्तर देते. ॲट द सेम टाईम जर पोलिसांच्या निदर्शनास आलं, की ही व्यक्ती फॉर एक्झाम्पल ही व्यक्ती ही मानसिक मनोरुग्ण असण्याची शक्यता आहे. मानसिक आजाराची व्यक्ती असू शकते. तर अशा व्यक्तीला संरक्षणाखाली घेऊन त्याला पुढील कारवाईसाठी पोलीस ॲक्शन घेऊ शकतात. आपण पुढे पाहूयात, की जर अशी व्यक्ती आढळली, तर पोलिसांची जबाबदारी काय असणार आहे? की मानसिक आजारी व्यक्तीला गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देता येत नाही. पोलिसांनी त्याला तात्काळ मदत देणं अपेक्षित आहे आणि ही मदत विदिन 24 अवर्स म्हणजे 24 तासाच्या आतमध्ये अ, कोणत्याही सार्वजनिक आरोग्य संस्थेमध्ये घेऊन जाणं आणि त्यांना आवश्यक ती वैद्यकीय मदत मिळवून देणं ही पोलिसांची जबाबदारी असेल. आरोग्य अधिकारी अशा व्यक्तीची असेसमेंट करतील, निरीक्षण करतील आणि योग्य ते त्याची पुढील ट्रीटमेंट जी आहे ती देण्यास वैद्यकीय अधिकारी हे बांधील राहतील. अशा व्यक्तीला म्हणजे ज्या मानसिक आजारी असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, अशा व्यक्तीला लॉकअपमध्ये ठेवता येत नाही. डॉक्टरांनी अशा व्यक्तीची मानसिक किंवा वैद्यकीय स्थिती तपासून पुढील उपचार व काळजीची व्यवस्था करणं अपेक्षित आहे. सार्वजनिक मानसिक आरोग्य संस्थेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी किंवा मानसिक आरोग्य तज्ञ यांनी तपासणीनंतर असे आढळल्यास
की त्या व्यक्तीस असा मानसिक आजार नाही, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर मानसिक आजार नसेल, ज्यासाठी मानसिक आरोग्य संस्थेत दाखल करणे आवश्यक आहे, तर त्यांनी त्याबाबतची माहिती त्या व्यक्तीस संरक्षणाखाली घेऊन आलेल्या पोलीस अधिकाऱ्यास द्यावी. त्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याने त्या व्यक्तीस तिच्या घरी पोहोचवावे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला खरोखरच हॉस्पिटलाइज करण्याची गरज नाही. साधारणसे म्हणजे जे त्यांचे रेग्युलर मेडिसिन्स आहेत, जर ते मेडिसिन देऊन किंवा एखाद्या संस्थेमध्ये दाखल करण्याची जर आवश्यकता असेल, हॉस्पिटलमध्ये आवश्यकता नाही, परंतु संस्थेमध्ये दाखल करण्याची आवश्यकता असेल, तर तर तिथे औषधोपचार करून त्यांना संस्थेमध्ये किंवा घरी पाठवण्याची व्यवस्था वैद्यकीय अधिकारी हे पोलिसांच्या मार्फत करतील. एखादी व्यक्ती होमलेस असेल म्हणजे बेघर असेल, तर त्यांना बेघर व्यक्तींसाठी असलेल्या निवारागृहामध्ये किंवा जवळील संस्थेमध्ये ठेवण्याची जबाबदारी देखील पोलिसांची असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर मानसिक आजार असलेली एखादी व्यक्ती बेघर असेल किंवा समाजात भरकटलेल्या अवस्थेत आढळली, तर संबंधित पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तीबाबत एफ-आय-आर नोंदवणं फार गरजेचं आहे. तसेच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याची जबाबदारी राहील, की अशा व्यक्तींच्या नातेवाईकांचा त्वरित शोध घेणं आणि त्या व्यक्तीचे ठिकाण कुटुंबाला कळवणं. म्हणजे जर एखादी व्यक्ती दुसऱ्या जिल्ह्यातील एखाद्या जिल्ह्याचे फॉर एक्झाम्पल मुंबईतून ठाणे जिल्ह्यामध्ये जर एखादी मानसिक रुग्ण असलेली व्यक्ती जर पोहोचली आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जर पोलिसांच्या लक्षात आलं किंवा निदर्शनास आलं, की भरकटलेली व्यक्ती किंवा बेघर व्यक्ती ही मानसिक रुग्ण ची व्यक्ती आहे. प्रथम खबरी अहवाल रजिस्टर केलेला आहे आणि प्रभारी अधिकाऱ्याच्या लक्षात येतंय, की ह्याची फॅमिली जी आहे ही मुंबईमध्ये आहे. तर त्वरित त्याच्या फॅमिलीला कॉन्टॅक्ट करून त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबाला कळवून त्या कुटुंबाच्या हातामध्ये देण्याची तजवीज या कायद्याद्वारे केलेली आहे. तर प्रत्येक मानसिक आजार असलेल्या व्यक्तीस हॉस्पिटलमध्येच दाखल करणं आवश्यक नसतं. ते तपासणीअंती डॉक्टर निर्णय घेतात. जर व्यक्तीस उपचारासाठी दाखल करण्याचीच गरज असेल, तर पोलिसांनी त्या व्यक्तीला सुरक्षितपणे घरी किंवा सुरक्षित केंद्रामध्ये पोहोचवावे. बेघर किंवा हरवलेल्या व्यक्तीस मानसिक आजारग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाचा शोध घेणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. या कायद्याचा आणि या कायद्याच्या अंतर्गत तरतुदींचा जो उद्देश आहे, तो त्या व्यक्तीचं संरक्षण करणं, पुनर्वसन करणं आणि कुटुंबाशी पुनर्मिळवणी करून देणं म्हणजे प्रोटेक्शन, रिहॅबिलिटेशन आणि रिइंटिग्रेशन इन द फॅमिली असा ह्या कायद्याच्या अंतर्गत असलेल्या तरतुदींचा हा मुख्य उद्देश आहे. खाजगी निवासस्थानी राहणाऱ्या मानसिक आजार असलेल्या व्यक्तींवर होणारी कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक किंवा दुर्लक्ष याबाबत दंडाधिकाऱ्यास अहवाल देणे. मानसिक आजार असलेल्या व्यक्तीवर घरात अत्याचार, मारहाण, उपेक्षा किंवा अमानुष छळ होत असल्यास पोलिसांनी त्याची त्वरित दखल घेणं अपेक्षित आहे. फक्त पोलिसच नव्हे तर त्या व्यक्तीच्या वतीने म्हणजे मानसिक आजार असलेल्या व्यक्तीच्या वतीने कोणतेही सुजाण नागरिक पोलिसांना त्याबद्दलची माहिती देऊ शकतं आणि त्या नागरिकांची ती जबाबदारी असेल असं हे कायदा सांगतं. दंडाधिकारी अशा प्रकरणात हस्तक्षेप करून त्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी आवश्यक ते आदेश पारित करतील. या तरतुदींचा उद्देश मानसिक आजार असलेल्या व्यक्तीचं कोणत्याही प्रकारे शोषण न होणं, दुर्लक्षित न होणं आणि अत्याचारापासून पूर्णपणे संरक्षण करणं हा आहे. दंडाधिकाऱ्याद्वारे मानसिक आजार असलेल्या व्यक्तीस मानसिक आरोग्य संस्थेत पाठवणे किंवा दाखल करणे हे पुढील सेक्शन सांगतं. सेक्शन 102 काय सांगतं, की मानसिक आजार असलेल्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी किंवा उपचारासाठी दंडाधिकाऱ्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. दंडाधिकारी व्यक्तीस थेट मानसिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठवू शकतात. आवश्यक असल्यास अशा व्यक्तीस काही दिवसांसाठी मानसिक आरोग्य संस्थेत ठेवून तिचे निरीक्षण आणि उपचार नियोजन केले जाऊ शकते. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश हा उपचार नसून शिक्षा देणे नसून उपचार करणं, संरक्षण देणं आणि योग्य ती वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणं हा आहे. नमूद केलेल्या तपासणी कालावधीची पूर्तता झाल्यानंतर मानसिक आजार असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत संस्थेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी किंवा मानसिक आरोग्य तज्ञ यांनी दंडाधिकाऱ्यास अहवाल सादर करणं अपेक्षित आहे.
त्यानंतर त्या व्यक्तीच्या बाबतीत कायद्याच्या तरतुदीनुसार पुढील कारवाई केली जाईल. तसं पुढील कारवाई काय असेल? तर त्याला उपचाराची गरज आहे का? काळजी आणि संरक्षणाची गरज आहे का? घरी पाठवण्याची गरज आहे किंवा त्याच्या संदर्भात त्याच्या रिहॅबिलिटेशनच्या संदर्भात किंवा त्याच्या काळजी आणि संरक्षणाच्या संदर्भात योग्य ते इतर कोणते निर्णय घेणं अपेक्षित आहे. हे हे काम दंडाधिकाऱ्यांचं आहे आणि त्या अनुषंगाने दंडाधिकारी आदेश पारित करतील. मानसिक आजारी असलेले कैदी ज्यांना आपण प्रिझनर्स विथ मेंटल इलनेस असं म्हणतो. एखाद्या कायद्याला मानसिक आजार असल्याचे आढळले किंवा संबंधित कायद्यानुसार न्यायालय किंवा सक्षम प्राधिकरणाने त्यास योग्य मानसिक आरोग्य संस्थेत दाखल करण्याचा आदेश दिला, तर तो आदेश त्या व्यक्तीस मानसिक आरोग्य संस्थेत दाखल करण्यासाठी पुरेसा कायदेशीर अधिकार मानला जाईल. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात आपल्याला निदर्शनास येतं, दंडाधिकाऱ्यांना निदर्शनास येत आहे किंवा जेल सुप्रिंटेंडेंटच्या लक्षात येत आहे, तर अशा व्यक्तीच्या संदर्भात रिपोर्ट आल्यानंतर त्या व्यक्तीला योग्य त्या संस्थेमध्ये दाखल करणं प्रिझनच्या व्यतिरिक्त म्हणजे जेलच्या व्यतिरिक्त सो हा कायदेशीर पुरावा ग्राह्य धरला जाईल आणि आरोग्य संस्थेमध्ये त्याला दाखल केलं जाईल. सो या कायद्याअंतर्गत कोणकोणते ऍक्ट सुद्धा इथे लागू होतात ते आपण पाहूयात या कलमांतर्गत. प्रिझनर्स ऍक्ट लागू होतो, एअरफोर्स ऍक्ट लागू होतो, आर्मी ऍक्ट लागू होतो, नेव्ही ऍक्ट लागू होतो आणि पूर्वीचा क्रिमिनल प्रोसिजर कोड जो आजचा BNSS ऍक्ट 2023 आहे. तर ह्याच्यातली पहिली तरतूद काय असणार आहे? जर तुरुंगाच्या वैद्यकीय विभागात मानसोपचार विभाग किंवा मनोरुग्ण कक्ष उपलब्ध असेल आणि त्या कैद्याला तिथे हलवायची गरज असेल, तर या कलमातील आवश्यकतांची पूर्तता झालेली मानली जाईल. म्हणजे प्रत्येक अपेक्षित असं आहे की प्रत्येक प्रिझनमध्ये तुरुंगामध्ये असा विभाग असणं अपेक्षित आहे आणि अशा विभागामध्ये जर मनोरुग्ण व्यक्ती जर तिथे आढळली किंवा मानसिक आजार असलेली व्यक्ती जर आढळली, तर त्यांना त्या वॉर्डमध्ये हलवणं, त्या वॉर्डमध्ये ठेवणं, मनोरुग्ण कक्षामध्ये ठेवणं हे कायद्याने अपेक्षित आहे आणि त्याची पूर्तता करणं अपेक्षित आहे. दुसरी तरतूद अशी आहे की जर तुरुंगामध्ये मानसोपचार विभाग उपलब्ध नसेल, तर संबंधित मंडळाची म्हणजेच बोर्डाची पूर्व परवानगी घेऊन त्या कैद्याला मानसिक आरोग्य संस्थेमध्ये हलवले जाऊ शकतं. या कलमानुसार कैद्याच्या हस्तांतरणाची पद्धत, प्रक्रिया आणि कार्यपद्धती शासनाने निर्धारित केलेल्या नियमानुसार केली जाईल. प्रत्येक तुरुंग किंवा कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्याने दर 3 महिन्यांनी त्याचं असेसमेंट करणं अपेक्षित आहे आणि त्याचा अहवाल जो रिपोर्ट जो आहे तो संबंधित बोर्डाला सादर करणं आवश्यक आहे. त्या अहवालामध्ये तुरुंगात मानसिक आजार असलेला कैदी नाही असे प्रमाणित करावे लागते. म्हणजे दर 3 महिन्यांनी तुरुंगातील वैद्यकीय अधिकाऱ्याने हे एन्श्योर केलं पाहिजे की आपल्या तुरुंगामध्ये अशा मानसिक आजाराशी लढा देणारी कोणती व्यक्ती तर आहे किंवा नाही ना, हे पाहणं अपेक्षित आहे. आणि तसं दर 3 महिन्यांनी रिपोर्ट देणं आणि तो प्रमाणित करणं, बोर्डाला ते कळवणं हे ह्या कलमांतर्गत सांगितलेलं गेलं आहे. संबंधित बोर्डाला तुरुंग किंवा कारागृहाला भेट देण्याचा अधिकार आहे. जर तेथे मानसिक आजार असलेली कैदी आढळला, तर मंडळ वैद्यकीय अधिकाऱ्यास विचारू शकतं की त्या कैद्याला उपचारासाठी मानसिक आरोग्य संस्थेमध्ये हलवण्याऐवजी तुरुंगातच का ठेवावं लागलं. ज्या मानसिक आरोग्य संस्थेमध्ये उपकलम 1 अंतर्गत एखादी कैदी ठेवण्यात आलेला आहे, त्या संस्थेच्या प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याने दर 6 महिन्यांनी त्या व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीबाबत विशेष अहवाल तयार करून ज्या प्राधिकरणाच्या आदेशाने त्या व्यक्तीस ठेवण्यात आलेला आहे, त्या प्राधिकरणास तो अहवाल सादर करायचा आहे. तो 3 महिने मंडळाला रिपोर्ट जाणं अपेक्षित आहे कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्यांच्या तिथल्या तुरुंगामध्ये अशी कोणतीही मानसिक आजार असलेली कैदी नाहीत आणि जर असतील ठेवावे लागले तर त्याचं योग्य असेसमेंट करून दर 6 महिन्यांनी प्रभारी अधिकारी बोर्डाला त्याचा रिपोर्ट सादर करतील. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात किमान एका तुरुंगाच्या वैद्यकीय विभागामध्ये म्हणजे मेडिकल विंग मध्ये
शासनाने मानसिक आरोग्य संस्था स्थापन करणं अपेक्षित आहे आणि आवश्यक आहे. मानसिक आजार असलेल्या कैद्यांना सामान्यतः अशा संस्थेत पाठवून त्यांची काळजी व उपचार केले जावेत. उपकलम 6 अंतर्गत म्हणजे प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये किमान एक तुरुंगाच्या वैद्यकीय विभागामध्ये शासनाने मानसिक आरोग्य संस्था स्थापन करणं आवश्यक आहे. याच्या अंतर्गत स्थापन केलेली मानसिक आरोग्य संस्था ही संबंधित केंद्रीय किंवा राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणाकडे नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे. त्या संस्थेने शासनाने निर्धारित केलेल्या स्टँडर्ड्स आणि प्रोसिजर्स पाळणं फार अपेक्षित आहे आणि ते बंधनकारक असणार आहे. थोडक्यात काय तर प्रत्येक राज्यात किमान एका तुरुंगात विशेष मानसिक आरोग्य उपचार केंद्र असणं आवश्यक आहे. मानसिक आजार असलेल्या कैद्यांना योग्य वैद्यकीय आणि मानसोपचार सेवा मिळतात की नाही हा या तरतुदीचा मुख्य उद्देश आहे. अशा संस्थांनी कायद्यानुसार नोंदणीकृत असणं आणि ठरवून दिलेले दर्जे आणि नियम पाळणं बंधनकारक आहे. यामुळे कैद्यांना मानवी हक्कांच्या दृष्टीने योग्य उपचार आणि सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत होते. आणि जिथे आपण ह्युमन राईट्सच्या संदर्भात बोलतो प्रत्येक वेळेला आणि त्यांच्या अधिकारांबद्दल म्हणतो, तर इथे ते इन्शुअर केलं जाईल की मानवी हक्क त्यांचे जे आहेत म्हणजे राईट टू लिव्ह विथ डिग्निटी आणि त्यांना योग्य ती मानसिक आरोग्यावरती त्यांना जी ट्रीटमेंट देणं अपेक्षित आहे ते ह्याच्यामध्ये कव्हर केले जातील. त्यांना योग्य ती उपचार पद्धती आणि सुरक्षित वातावरण देऊ. ताब्यातील संस्थांमधील व्यक्ती म्हणजे पर्सन्स इन कस्टोडियल इन्स्टिट्यूशन्स. एखादी व्यक्ती जर इन्स्टिट्यूशन मध्ये असेल, जर राज्य सरकारद्वारे चालविल्या जाणाऱ्या ताबा संस्थेच्या प्रभारी व्यक्तीस असे वाटले की त्या संस्थेतील एखाद्या रहिवाशास मानसिक आजार आहे किंवा मानसिक आजार असण्याची शक्यता आहे, तर त्या व्यक्तीस आवश्यक तपासणी आणि उपचाराची जवळच्या शासन चालवित असलेल्या किंवा शासन अनुदानित मानसिक आरोग्य संस्थेत नेणं आवश्यक आहे. या ताबा संस्थांमध्ये भिकारी निवारागृह म्हणजे बेगर्स होम, ऑर्फनेज, वुमेन्स प्रोटेक्शन होम आणि चिल्ड्रन्स होम यांचा समावेश केलेला आहे. संबंधित मानसिक आरोग्य संस्थेच्या प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी असेल की त्या व्यक्तीची मानसिक आरोग्य तपासणी करणं तसेच त्या व्यक्तीस आवश्यक असलेले उपचार या कायद्याच्या तरतुदीनुसारच निश्चित केलेले असावेत असं हे कायद्यामध्ये अपेक्षित आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मानसिक आजाराचा प्रश्न काय आहे? जर कोणत्याही सक्षम न्यायालयासमोर चालू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान एखाद्या व्यक्तीस जर मानसिक आजार असल्याचा पुरावा सादर करण्यात आला आणि त्या पुराव्याला दुसऱ्या पक्षाकडून जर आक्षेप घेण्यात आला तर न्यायालयाने तो विषय पुढील तपासणीसाठी संबंधित बोर्डाकडे पाठवावा. त्यानंतर संबंधित मंडळ स्वतः त्या व्यक्तीची तपासणी करेल किंवा तज्ञांच्या समितीद्वारे तपासणी करून घेईल आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीबाबत आपले मत न्यायालयात सादर करेल. एक एक्झाम्पल देते. 2016 मध्ये एक फेमस डेंटिस्टने स्वतःच्या बायकोची मर्डर केली स्वतःच्या म्हणजे त्यांच्या लहान मुलाच्या समोर 4.5 वर्षाच्या मुलासमोर. आणि अरेस्ट केल्यानंतर जेव्हा न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली, चार्जशीट फाईल केली गेली. चार्जशीट फाईल गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा ऍप्लिकेशन फाईल केलं बेलसाठी, ते रिजेक्ट झालं. दुसऱ्यांदा त्यांनी बेल ऍप्लिकेशन फाईल केलं आणि त्या दरम्यान त्यांनी कोर्टाला दाखवण्याचा हा प्रयत्न केला की ही जी व्यक्ती आहे, हे जे डेंटिस्ट डॉक्टर आहेत, हे मानसिक आजाराशी लढत असणारी व्यक्ती आहे म्हणून ह्याला बेल देण्यात यावा. तर कोर्टाने काय केलं? कोर्टाने पुन्हा ह्याचं जे हॉस्पिटलच्या मार्फत पुन्हा असेसमेंट करण्यासाठी ऑर्डर पास केली. जे हॉस्पिटलच्या जी मानसिक रुग्णांचं जे डिपार्टमेंट आहे, विंग जे आहे, त्यांनी त्याचं असेसमेंट केलं आणि असेसमेंट केल्यानंतर जे काही त्यांचे क्वेश्चन्स होते, त्यांचे जे फॉर्मॅटमध्ये त्याला काही प्रश्न विचारले गेले, त्या प्रश्नाला त्यांनी योग्य ते आणि समर्पक उत्तरं दिली असल्या कारणाने दिली असता संबंधित बोर्डाने म्हणजे मेडिकल बोर्डाने एक रिमार्क दिला की सदरची जी व्यक्ती आहे ती पूर्णपणे होशोहवासामध्ये आहे, कोणत्याही प्रकारचा त्यांना मानसिक आजार नाही, कोणत्याही प्रकारचा त्यांना ट्रॉमा नाही, कम्प्लीट ही व्यक्ती जी आहे ती
होशोहवासामध्ये आणि अगदी मेंटली फिट असलेली व्यक्ती आहे. त्यामुळे ह्या व्यक्तीचा बेल त्याच्यामुळे रिजेक्ट करण्यात आला आणि आता त्या व्यक्तीला कन्व्हिक्शन लागलं. तर त्यावेळेला त्वरित न्यायालयाने ही ऍक्शन घेतली आणि मग पुढच्या प्रक्रिया सोयीस्कर झाल्या. व्यवसायाच्या कक्षेबाहेरील कार्य करण्यावरील निर्बंध. सो व्यवसायाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील कार्य करण्यास मनाई अशा व्यक्तीनं केलेली आहे. एखादी व्यक्ती जी मानसिक आरोग्य तज्ज्ञ नाही किंवा वैद्यकीय व्यावसायिक म्हणजे मेडिकल प्रॅक्टिशनर नाही, कायद्याने सर्टिफाईड केलेल्या व्यक्ती जर असतील तरच त्या प्रॅक्टिस करू शकतील. अदरवाईज त्यांच्या कर्तव्याच्या व्यतिरिक्त कोणतेही कार्य अशा व्यक्ती करू शकणार नाही. तसेच आपल्या व्यावसायिक पात्रता आणि तज्ञतेच्या क्षेत्राबाहेरील कोणतेही औषध किंवा उपचार सुचवू अथवा शिफारस करू शकणार नाहीत. म्हणजे आपण सायकियाट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट यांचं जर आपण जर उदाहरण घेतलं तर सायकियाट्रिस्ट जे आहेत ते आपल्याला मेडिसिन्स रेकमेंड करतात, परंतु सायकोलॉजिस्ट आपल्याला मेडिसिन्स रेकमेंड करत नाहीत. हा एक छोटासा आपण एक्झाम्पल घेऊया. म्हणजेच ज्या क्षेत्रात तज्ञता नाही त्या क्षेत्रातील वैद्यकीय निर्णय घेण्यास कायद्याने मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. आपण आता पाहूयात ह्याच्या संदर्भातील शिक्षा आणि गुन्हे आणि शिक्षा काय आहेत, ऑफेन्सेस आणि पनिशमेंट काय असणार आहे. नोंदणीशिवाय मानसिक आरोग्य संस्था चालवणाऱ्या व्यक्तीस पहिल्या वेळेला 5,000 ते 50,000 पर्यंतचा दंड आहे. दुसऱ्या वेळेला 50,000 ते 2 लाख पर्यंत दंड आणि नंतरच्या प्रत्येक प्रक्रियेस प्रत्येक वेळी 2 लाख ते 5 लाखापर्यंतचा दंड असणार आहे. नोंदणीकृत नसलेल्या मानसिक आरोग्य संस्थेत जाणून बुजून मानसिक आरोग्य तज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीस 25,000 पर्यंत दंड होऊ शकतो. या दंडाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणाकडे असेल. दंड न भरल्यास जिल्हाधिकारी मार्फत तो जमीन महसूल थकबाकीप्रमाणे वसूल केला जाऊ शकतो. म्हणजे कलेक्टर मार्फत त्याचा दंड जो आहे तो वसूल केला जाऊ शकतो. आणि दंडातून आलेली रक्कम कॉन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये जमा केली जाते. म्हणजे भारताच्या संचित निधीमध्ये त्याची जमा करण्याची तरतूद केली गेलेली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दलच्या शिक्षामध्ये आपण पाहूयात की प्रत्येक पहिल्या गुन्ह्यांसाठी म्हणजे ह्या कायद्याच्या अंतर्गत कोणत्याही नियमांचं जर उल्लंघन केलं तर पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिन्यापर्यंतची तुरुंगवास आणि 10,000 पर्यंतचा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. पुन्हा गुन्हा केल्यास 2 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि 50,000 ते 5 लाखापर्यंतचा दंड किंवा दोन्ही होऊ शकतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कायद्याचे उल्लंघन केल्यास दंडासोबत तुरुंगवासाचीही तरतूद आहे आणि वारंवार नियम मोडल्यास शिक्षा अधिक कठोर होऊ शकते असं कायदा सांगतो. तो कंपनीकडून झालेल्या गुन्ह्यांची जबाबदारी म्हणजे एखाद्या कंपनीच्या कडून जर अशा प्रकारे कोणताही जर गुन्हा झाला तर त्यावेळी कंपनीचे कामकाज पाहणारे आणि जबाबदार अधिकारी तसेच कंपनी दोघेही दोषी मानले जाते. मात्र संबंधित अधिकाऱ्याने हे सिद्ध केले की गुन्हा त्याच्या माहितीशिवाय झाला किंवा गुन्हा टाळण्यासाठी त्याने पूर्ण काळजी घेतली होती तर त्याला शिक्षा होणार नाही. जर गुन्हा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा इतर अधिकाऱ्यांच्या संमतीने, संगनमताने किंवा निष्काळजीपणामुळे झाला असेल तर त्या अधिकाऱ्यांनाही दोषी धरलं जाईल. तो एक एक्झाम्पल देते मी. आपल्या इथे मुंबईमध्ये डीमार्ट सारखंच सहकार भांडार आहे. तर त्या सहकार भांडारमध्ये मेंटली चॅलेंज मानसिक आरोग्याशी लढा देत असणारी एक व्यक्ती तिथे त्यांनी रिक्रूट केली होती आणि सहज मी माझं प्रॉडक्ट घेत असताना त्या व्यक्तीला मी म्हणजे अजाणतेपणे विचारलं कारण मला माहितच नव्हतं ती व्यक्ती अशी आहे म्हणून. तर मी त्या व्यक्तीला एक प्रश्न विचारला की हे प्रॉडक्ट मला सिमिलर प्रॉडक्ट पाहिजे पण मला मोठा बॉक्स नको, मला छोटा बॉक्स पाहिजे. तर त्या व्यक्तीने मला आणि ऍब्सोल्युटली नॉर्मल दिसणारी व्यक्ती क्विकली आन्सर दिला. मला काय विचारता मला माहित नाही, तुम्ही पुढे जाऊन कोणाला तरी विचारा तिकडे, इथे मला विनाकारण इथे काम करायला सांगतात. सो मला ते स्ट्राईक झालं की कदाचित ह्या व्यक्तीला मानसिक आजार असू शकतो. ज्या पद्धतीने उत्तर दिले, ज्या पद्धतीने हायपर झाले, ज्या पद्धतीने त्यांची बॉडी लँग्वेज होती तर तिथे ते माझ्या लक्षात आलं आणि मग मी तिथे शांत झाले आणि मी तिथून मूव्ह ऑन झाले. परंतु अशा वेळेला जर त्या व्यक्तीने जर कोणत्याही प्रकारची
जर कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला अशा व्यक्तीने, अटॅक झाला असता समजा माझ्यावरती, तर त्याची जबाबदारी कोणाची होती? तर ती पूर्णपणे त्या सहकार भांडारची जबाबदारी ठरली असती. सो हा आजचा आपला चॅप्टर 13, 14 आणि 15 होता. जे मी पूर्ण केलेले आहेत आणि थोडक्यात केलेले आहेत. चॅप्टर 14 जो आहे तो खूप छोटा होता. चॅप्टर 15 मोठा होता आणि 13 तो बऱ्यापैकी आपण इलॅबोरेट केलेला आहे आणि ह्याच्यावरती जर काही आपल्या शंका असतील, काही आपले डाउट्स असतील तर आपण कव्हर करूयात. आपण एकमेकांशी चर्चा करू. ओव्हर टू यू सर आणि प्राची मॅडम. थँक यू सो मच. नेहमीप्रमाणे अगदी सोप्या भाषेत तिन्ही चॅप्टर कव्हर केले आणि विशेष म्हणून की ते समजतील सगळ्यांना अशा भाषेत. मॅडम एक अजून शंका आहे की जसं आता तुम्ही उदाहरण दिलं त्या मॉलचं. आता समजा एखादी व्यक्ती आहे की जी कुटुंब सांभाळत आहे, मानसिक रुग्ण, थोडंसं आणि तुमचा व्हॉल्यूम मोठा कराल का? कारण ऐकू येत नाही मला. आता येतोय आवाज. आता क्लिअर आहे. आता समजा एखाद्या कुटुंबातच एखादी मानसिक रुग्ण व्यक्ती आहे आणि समजा त्यांना ट्रीटमेंटसाठी, जसं तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं की बऱ्याचदा दवाखान्यात नेल्यानंतर त्यांना गोळ्या देऊन परत पाठवलं जातं आणि आल्यानंतर परत ते ज्या कुटुंबात आहे तिथं परत त्रास द्यायला लागतात. तर हे करत असताना अं, त्या व्यक्तीमुळे होणारा त्रास म्हणजे त्या कुटुंबाला किंवा आजूबाजूच्या लोकांना, याला पण काही कायद्यात तरतूद आहे? हा एक प्रश्न होता. आणि दुसरं, असा काही नियम आहे का की समजा त्या व्यक्तीला ऍडमिट करायची गरजच पडली, तर आपल्या कायद्यात असं आहे का की त्याला ठराविक दिवसच ऍडमिट ठेवतात, मग त्याला सुटी दिली जाते परत तितक्याच कालावधी, म्हणजे काही मर्यादा आहे का की 20 मला दिवस? वाटतं सर आपण हा ना मध्यंतरी मागच्या म्हणजे काही दिवसांपूर्वी आपण ह्यावरती एक डिस्कशन झालं होतं, की हं, किती दिवस हॉस्पिटलाइज करू शकतो त्याला हो. आणि मग डॉक्टर ठरवतील असेसमेंट केल्यानंतर, की हा आता घरी जाऊ शकतो किंवा नाही. Yeah. तर हे पूर्णपणे डॉक्टरांवरती असेल. म्हणजे मध्यंतरी आपण एक मला वाटतं येस, लास्ट येस. सेशनमध्ये आपण एक डिस्कशन आपलं झालं होतं, की जर त्याला हॉस्पिटलाइज करायची जर गरज असेल, तर डॉक्टर ठरवतील, नातेवाईक ठरवणार नाहीत. आणि जर डॉक्टर म्हणतात, की ह्याला हॉस्पिटलायझेशनची गरज नाही, हा मेडिसिन्स घेऊन एक प्रत्येक मेडिसिनला एक ठराविक कालमर्यादा असते. जोपर्यंत तो मेडिसिनच्या इन्फ्लुअन्स खाली आहे, जोपर्यंत त्याचा त्या औषधांचा इन्फ्लुअन्स आहे, तोपर्यंत ती व्यक्ती नॉर्मल राहील, शांत राहील. से फॉर एक्झाम्पल आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. आपल्याला रात्रीची झोप येत नाही. काही रुग्णांना रात्रीची झोप येत नाही, तर आपण झोपेची त्यांना गोळी म्हणजे डॉक्टर त्यांना झोपेची गोळी देतात. जोपर्यंत त्या गोळीचा असर आहे, तोपर्यंत तो रुग्ण, ती व्यक्ती शांतपणे झोपते. त्याचप्रमाणे सायकियाट्रिस्टने किंवा डॉक्टरने रेकमेंड केलेल्या औषधांच्या अनुषंगाने जोपर्यंत औषधांचा प्रभाव आहे, तोपर्यंत ती व्यक्ती शांत राहील. डॉक्टरांनी रेकमेंड केलेल्या औषधांच्या अनुषंगाने जर ती व्यक्ती घरी राहून जर बरी होत असेल, फॅमिलीच्या संपर्कात राहून जर बरी होत असेल आणि अगेन की आजार कोणता आहे? म्हणजे आजारांचे आपण मध्ये बरेचसे प्रकारही पाहिले. आहे ना? सीझर्स आहेत किंवा सिव्हिअर पॅनिक अटॅक्स आहेत. बरेचसे प्रकार आहेत त्याच्यामध्ये मानसिक आजारांचे. तर आपण ते आजारांचे प्रकार पाहिलेले आहेत. तर आजारांच्या प्रकारामध्ये सुद्धा आपल्याला पाहत असताना, की कोणत्या आजाराची व्यक्ती रिस्पॉन्ड करते आहे, कशा पद्धतीने हे डॉक्टर ठरवतील. आणि जर अशा व्यक्तींना जर हॉस्पिटलाइज करण्याची जर गरज नसेल, तर हॉस्पिटलाइज करण्याची अ, अ, आवश्यकता नसताना जाणीवपूर्वक हॉस्पिटलाइज करणं हे कायद्याचं उल्लंघन केल्याप्रमाणे आणि त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा सुद्धा शेवटी हा प्रश्न आहे. म्हणजे मानवाधिकार आज जिथे आपण म्हणतो, त्याचं सुद्धा उल्लंघन केल्याचा हा एक प्रकार आहे. त्याला जगण्याचा अधिकार आहे. त्याला फॅमिलीमध्ये राहण्याचं म्हणजे आपण जिथे केअर प्रोटेक्शन अँड रिहॅबिलिटेशन अँड रिइंटिग्रेशन म्हणतो. म्हणजे त्याला फॅमिलीचं सुद्धा फॅमिलीमध्ये राहण्याचा त्याचा एक तो अधिकार आहे. तो सुद्धा आपण कुठेतरी कर्टेल करतो. पण ज्यावेळेला असेसमेंट होतं आणि जर डॉक्टर सांगतायत, की ह्याला हॉस्पिटलाइज करण्याची गरज नाही आहे. त्याला एकतर संस्थेमध्ये ठेवा किंवा त्याला फॅमिलीमध्ये राहू द्या. तर फोर्स नाही करता येणार अशा वेळेला. येस, अगेन
घरी आणल्यानंतर जर अशी व्यक्ती हायपर झाली, पुन्हा जर काही असे अटेम्प्ट त्यांना दिसायला लागले फॅमिलीला, तर येस दे कॅन व्हेरी वेल कॉन्टॅक्ट द डॉक्टर्स कन्सर्न हॉस्पिटलला अँड देन दे कॅन ऍडमिट पेशंट. मॅडम, समजा आता एखादी मनोरुग्ण व्यक्ती आपला आता पोलिसांची सर जबाबदारी कॅन याच्यात. कॅन इट बी लिटिल लाऊडर? आय एम नॉट एबल टू. आता येत आहे आवाज? येस, हा येत आहे. प्रॉब्लेम झालाय, मला ते चेक करावं लागेल नंतर. हम्म. तर समजा आता एखादी मनोरुग्ण व्यक्ती आहे, ती घरातून गेली आणि घरातल्यांना कळलंच नाही, आणि जसं तुम्ही म्हटलं की एखाद्या पोलीस व्यक्तीला ती आढळली आणि त्यांना माहित नाही ही व्यक्ती कोण आहे, आणि त्यांनी जर त्याला डायरेक्टली हॉस्पिटलला ऍडमिट केलं किंवा संस्थेत केलं, तर मग त्याचं जबाबदारी कशी की त्याला परत कुटुंबाशी जोडून देणं. जे आता ऍक्च्युली कुटुंब शोध घेत आहे, पण हा व्यक्ती खूपच दूर निघून गेला, तर मग त्या केसमध्ये. ओके. सो आपण बऱ्याच ठिकाणी बघा, म्हणजे आता ही कॉमन प्रॅक्टिस आहे. म्हणजे कायदाही क्लिअर आहे आणि कॉमन प्रॅक्टिस आहे, की पोलिसांनी पेपर पब्लिश करणं, मीडिया पब्लिश करणं, है ना, मिसिंग अँड फाउंड व्यक्तींच्या बाबतीत त्याचं न्यूजपेपरमध्ये इन्फॉर्म करणं. सो ह्या माध्यमातून आपण फॅमिलीपर्यंत पोहोचू शकतो. ओके, ठीक आहे मॅम. प्राची मॅम, तुम्हाला काही बोलायचं? खूप छान सोप्या शब्दामध्ये छान मांडणी करून अगदी एक्सप्लेन केलं मॅडम. तुमचे खूप खूप धन्यवाद. नेहमीप्रमाणेच तुमचं जे लेक्चर असतं ते म्हणजे ऐकण्याला छान वाटतं आणि पटकन समजतं, आणि जसं बाकीच्याही लोकांना इतक्या रेअर म्हणजे कायद्याचं नॉलेज देणं ही एक कलाच आहे, आणि इतक्या सोप्या शब्दात देणं हे तुम्हाला छान जमतंय. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मध्यंतरी एक पेपर पब्लिकेशन आलं होतं, न्यूजपेपरमध्ये आलं होतं. मी वाटतं युट्यूबवर पण पाहिलं, की फेक दिव्यांग सर्टिफिकेट्स घेतलेल्या व्यक्तींवरती आता मला वाटतं मुंडे साहेब आहेत ना आपले चार्ज. सक्तीचं रिटायरमेंट देणार आहे त्यांना. ओके. नाही मी फेकच्या संदर्भात म्हणते. म्हणजे मी जसं तुम्हाला मागे मॅडम सांगितलं पण होतं बघा, प्राची मॅडम. मला हो. म्हणजे मी मेंटॉर असताना एका जिल्ह्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं होतं, की मुलांना बालसंगोपन योजना मिळतेच आहे. परंतु एका पॉलिटिशियनने फॅमिलीला सुद्धा आपल्या फॅमिलीला देखील शासनाचे लाभ मिळावेत म्हणून दिव्यांग म्हणजे अ, ज्यांना पार्शियल हिअरिंग इम्पेअरमेंट आहे, म्हणजे हा. कमी ऐकू येतं, कमी दिसतं, अशा अशा लोकांना सर्टिफिकेट्स बनवून दिलेले आहेत. आणि जेव्हा मी स्वतः त्यांना क्रॉस चेक केला त्या पॅरेंट्सना, अगदी 1-2 फुटाच्या अंतरावरती मी बसून प्रश्न विचारलेले, त्यांना चांगले ऐकू येत होते. दूर बसणाऱ्या व्यक्तींना सुद्धा चांगले प्रश्न ऐकू येतात. म्हणजे राजीव गांधी योजना ज्या आहे, त्याच्यामध्ये ₹3000 काय ते मिळतात. तर त्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून लोकल पॉलिटिशियनने एका मोठ्या व्यक्तीच्या माध्यमातून इन्फ्लुअन्स करून अशा प्रकारचे सर्टिफिकेट्स बनवून घेतल्याच्या केसेस सुद्धा माझ्या निदर्शनास त्यावेळेला आल्या होत्या. तो जसा कायदा आपल्या बाजूने आहे, तसं कायद्याचं उल्लंघन किंवा कायद्याचा दुरुपयोग सुद्धा केला जातोय, असं निदर्शनास आलेलं आहे. ऑब्व्हियसली आता रिसेंटली जे म्हणजे इलिगल सर्टिफिकेट्स घेतलेले ज्यांनी आणि हं. त्या सर्टिफिकेटच्या बेसिसवर ते जॉबला लागलेले आहे, त्यांना सक्तीचं रिटायरमेंट देणार आहे, अशी आजच्या पेपरला पण न्यूज आहे. असं करणार आहे ऍक्च्युली. पण आता या सगळ्या याच्यामध्ये काय झालंय की त्यांच्या जागेवर एका खऱ्या दिव्यांगांची जागा गेली ना, हं. हो. आणि त्या काळातला तो दिव्यांग म्हणजे तो एज बार्ड पण झाला. ऑफकोर्स. म्हणजे त्यांच्या याच्यावर तर मग इथे कुठेतरी असं करायला हवं की दिव्यांगां एजबार्डही झालं ते, त्याची ती ऍज ऑफ राईट त्याला ती जागा मिळायला हवी ती. त्याच्याऐवजी हे डमी लोक येऊन बसले. तर आता त्याच्या संदर्भात काहीतरी एखादं रीट दाखल करावं लागणार आहे, की आता तेव्हाचे जे दिव्यांग होते त्या पोस्टसाठी, तर त्याच्यातले जर कोणी नसेल तर त्यांना तुम्ही तिथे हे करा, काहीतरी त्यांना प्लेस करा, त्यांना असं काहीतरी करायला हवं असं मला वाटतं. त्यांना किंवा मग त्यांच्या कोणी जे वारसदार असतील त्यांना, आता से फॉर एक्झाम्पल, आता ज्यांनी ह्याचं पूर्णपणे बेनिफिट घेतलं असेल काही वर्षांपूर्वी आणि आता हं. रिटायरमेंट एजला आले असतील, किंवा
त्यांना डावलून ज्यांनी हे बेनिफिट घेतलं आहे, म्हणजे खऱ्या दिव्यांगांना डावलून जे डमी दिव्यांगांचं सर्टिफिकेट घेणारी व्यक्ती जर जॉबला लागलेली आहे आणि सेम वयाचे असतील किंवा मागे मागे पुढे वयाचे असतील आणि त्यांचा एज बार जर झालेला असेल किंवा रिटायरमेंट एज असेल, तर एवढी वर्ष त्यांची लॅप्स झाली ना, तर किमान त्यांच्या वारसदारांना, म्हणजे जे खरेखुरे दिव्यांग आहेत, तर अशा व्यक्तींच्या वारसदारांना तरी किमान रेकॉर्डवरती घेऊन त्यांना त्याचे बेनिफिट मिळवून देण्याचा किमान जरी रीट दाखल केलं तरी मला वाटतं पर्पज सर्व होईल. हो कारण तेच इतकी वर्ष तेच ते म्हणत आहे. वंचितच राहिले ना त्यापासून. हो त्याच्यापासून वंचित राहिले ना, आणि हे खोटे नोकऱ्या करतात आहे. या खोट्या ह्याच्यामध्ये हिअरिंग इम्पेअर्ड वाले खूप आहे, खोटे घेणारे. म्हणजे येस. इवन माझे हसबंड ऑलरेडी हिअरिंग इम्पेअर्ड आहे, पण त्यांना सर्टिफिकेट द्यायला तयार नाही आता, कारण खोटे घ्यायला लागले ना हिअरिंग इम्पेअर्डचे. ते रिअल हिअरिंग इम्पेअर्ड आहे, पण त्यांना मिळत नाहीये या कारणामुळे आता डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. हे नाही, अशा खरं माझ्या समोरच्या ह्या घटना आहेत म्हणून मी अगदी स्ट्रॉंगली बोलू शकले ह्या विषयावरती. मी स्वतः क्रॉस चेक केलं, मी स्वतः बोलली त्यांच्याबरोबर. एक प्रश्न विचारल्यानंतर म्हणजे एक डिस्टन्स वरती, ठराविक डिस्टन्स वरती बसून मी बोलली. लांब असताना म्हणजे 2 ते 3 फुटापेक्षाही मी लांब बसलेली असताना क्विकली त्या व्यक्तीच्या समोरच्या व्यक्तीकडून आन्सर आलं, एवढे नाही आम्हाला मिळत, आम्हाला एवढे पैसे मिळतात. सो त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की अशा पद्धतीचे हे फेक डॉक्युमेंट्स बनवले जातात, फेक सर्टिफिकेट्स घेतले असतात जातात. असतात असतात. बाल संगोपन योजनेचे जे पॅरेंट्स असतात ते पण येतात ना असे. ते असे तर येतात. त्यांच्याच बाबतीत मी सांगते की ज्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ घ्यायचा होता, त्यांच्याच पॅरेंट्सनी हे त्यांच्या पॅरेंट्सच्याच कडे असे सर्टिफिकेट्स होते. नाही माझ्या समोर आले तेव्हा मी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट पाहिलं, व्हेरीफाय केलं होतं. त्यांना क्रॉस क्वेश्चनिंगही केली होती. मी जेव्हा CWC ला होती तेव्हा मी पण केले. पण ते ऑर्थोपेडिकली होती, त्याच्यामुळे प्रायमाफेसी ते दिसतच होते ओके. नाही, दिव्यांग. मी सगळ्यांच्या बाबतीत आहे. मी म्हटलं की 100 25 केसेस खोट्या असतील किंवा 100 75 केसेस खोट्या असतील, 25 खऱ्या असतील, असंही होऊ शकतं, वाईस वर्सा. आहे ना. नाही पण ते ऑर्थोपेडिकली पण चेक करायला हवं ना, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट पाहायला हवं, ऍब्सोल्युटली. ते खरं त्याची व्हॅलिडिटी पाहायला हवी ना. व्हॅलिडिटी असते काही परमनंट डिसॅबिलिटी सर्टिफिकेटला व्हॅलिडिटीच नाही, पण टेम्पररी जी असते त्याला व्हॅलिडिटी असते 3 इयर्सची. तर ते पण हा. पाहायला हवं. ते एक्सपायर्ड झालाय की नाही ते सगळं मी आता मला स्वतःला नॉलेज असल्यामुळे ते पाहूनच हे केलं. म्हणजे असं पाहावं लागतं, म्हणजे खूप बारीक बारीक गोष्टींचं हे करावं लागतं येस. त्याच्यात. पण मग इथे समाज कल्याणाच्या वरती पण प्रश्न उद्भवला ना, म्हणजे कसं होतं की हँड इन हँड आपण काम करणं खरं गरजेचं आहे. त्वरितच आपण समाज कल्याण विभागाला कळवण्यासाठी मी पत्रही दिलं होतं. पण पुढे प्रक्रिया काय झाली, पुढे त्यांनी काय ऍक्शन घेतली, ह्याचं अनुत्तरित शेवटपर्यंत राहिलं. म्हणजे ह्याच्यामध्ये समाज कल्याण विभागाचा देखील तितकाच महत्वाचा रोल ठरला. हो हो म्हणजे डिसेबिलिटी किती आहे त्याचं व्हेरिफिकेशन झालं किंवा नाही, किंवा त्याचं एक्सटेन्शन मिळणं जे अपेक्षित होतं 3 वर्षानंतर, तर 3 वर्षांनी व्हेरीफाय होणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाही. आणि अशा कितीतरी, म्हणजे त्यावेळेला 1100 केसेस डिसेबिलिटीच्या समोर आलेल्या होत्या. 1100 बाप- केसेस. म्हणजे बापरे. एकाच जिल्ह्यामध्ये 1100 लोक डिसेबल असू शकतात का, हा माझ्यासाठी त्यावेळेला असलेला मोठा प्रश्न होता. बापरे बापरे. नाही. डमीच आहे, ते डमीच आहे, फेक आहेत सगळे सगळे हा, फेक. ते म्हणजे लक्षात येतं ना, म्हणून म्हटलं ना. आणि एक ठराविक मी म्हणजे एक मग त्याच्यामध्ये काय होतं, हा, रिअल जे असतात ना त्यांच्या पण व्हेरॅसिटीला चेक केल्या जातं ना, त्यांना फार वाईट वाटतं. मग अशा वेळी जे डमी असतात त्यांना. नाही, हे अपेक्षित आहे, त्यांना वाईट वाटणं अपेक्षित आहे. करेक्ट. सर कोणाला काही विचारायचं आहे का, विचारून घ्या ना एकदा. धन्यवाद मॅडम. नेहमीप्रमाणे तुमचा क्लास संपायला नको इतकं छान तुम्ही शिकवता. आणि आवाज येतोय ना मॅम? हो, हो, हो आता हो. तुमचं क्लासमध्ये म्हणजे प्रत्येक वेळेस अगदी सोप्या भाषेत कायदा, म्हणजे आम्हालाच नाही, जे नंतर ऐकतात त्याच्यावर त्या सगळ्यांनाच याचा फायदा होतो. आणि हे खूप गरजेचं आहे की अवेअरनेस नाहीये, आणि अवेअरनेस सोबत यातनं काही गोष्टी मिळाल्या कोणाला तर त्याचं इम्प्लिमेंटेशन पण व्हायला लागतं. ते आजच होईल माहित नाही, कदाचित 2 महिन्याने होईल, 2 वर्षाने होईल, पण निश्चितच याचा फायदा होईल. या दृष्टीने आपण हे वेबिनार सिरीज चालवतो. मॅडम पुढच्या वेबिनारला पण तुम्ही नक्कीच आम्हाला गाईड करा. नक्कीच. तसं तुमच्याशी प्राची मॅडम बोलतील की कुठले चॅप्टर आहे. एक लास्ट चॅप्टर राहिले आहे आता, हो, हो. 16वा. बुधवारी आपण कंप्लीट करू शकू का मॅडम, किंवा सॅटर्डेला?
नेक्स्ट सॅटर्डे ना? मी तारीख पाहून तुम्हाला मी फक्त सांगते, चेक करून सांगते. हो 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 वेनसडेला जमेल तर वेनसडे करून घेऊ, नाही तर मग हे वेनसडेला एक मिनिट तारीख सांगते. 3 जून आहे, 3 जून. 3 जून आहे. अच्छा, हा कमिंग वेनसडे म्हणताय का? कमिंग वेनसडे हो. 3 जून और 7 जून. हो नाही, 6 आणि 7 कदाचित मी नाहीये. आणि 6 मला 12 13 जून चालेल का? 13 जून? हा चालेल ना, चालेल. 13 कारण जून माझी ना 12ला एक्झाम आहे कदाचित, तर मला 13ला पॉसिबल होईल. ठीक आहे, 13ला करून टाकू. हं? 13. हा, मी लिहून ठेवते. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. वेलकम वेलकम. आपण थँक्यू. प्रार्थनेने सांगता करू. हो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ मैत्री मैत्री मैत्रिः. ॐ विश्वमानव पर्वतः. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. पुन्हा आपण पुढच्या एपिसोडला भेटूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.